नमस्कार मित्रांनो, ॲडव्हान्स एम-पी-एस-सी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. बघा, आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या. येणाऱ्या काळात ज्या काही परीक्षा आहेत, त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या घटनादुरुस्तीपासून ते थेट शेवटच्या म्हणजे 104 घटनादुरुस्तीपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून कव्हर केलेल्या आहेत. ते सुद्धा आपण शॉर्ट नोट्सच्या स्वरूपात कव्हर केलेले आहेत. बघा, कोणत्याही घटकाच्या शॉर्ट नोट्स कशा काढतात याची एक बेसिक आयडिया तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर येईल. आणि बघा, जेव्हा तुम्हाला हा घटनादुरुस्ती महत्त्वाच्या घटनादुरुस्ती हा घटक तुम्हाला व्यवस्थित समजेल, तेव्हा तुम्ही या शॉर्ट नोट्सवरून तुमच्या मायक्रो नोट्ससुद्धा काढू शकतात. तर बघा, तुम्हाला जर मायक्रो नोट्स काढायच्या असतील तर तुम्हाला शॉर्ट नोट्स काढता आल्या पाहिजे. शॉर्ट नोट्स कशा असतात एखाद्या घटकाच्या, त्यावरून मग जेव्हा तुम्हाला तो घटक एकदम चांगल्या प्रकारे कळायला लागतो, त्यानंतरच आपण मायक्रो नोट्स बनवू शकतो. आणि ह्या मायक्रो नोट्स रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाच्या असतात. शॉर्ट नोट्सही महत्त्वाच्या असतात आणि मायक्रो नोट्सही. तर या सर्व गोष्टी तुम्हाला कळतील. सोबतच काही घटक बघा ट्रिकनेच लक्षात राहतात. तर ट्रिक कशा बनवायच्या, सोपी ट्रिक, जास्त कठीण नाही, सोपी ट्रिक कशा बनवायच्या हे तुम्हाला कळेल. ठीक आहे. आणि काही घटक असे आहेत, जसं आता घटनादुरुस्त्याचंच उदाहरण घ्या, तर घटनादुरुस्त्यांमध्ये काही सारख्या प्रकारच्या घटनादुरुस्त्या आहेत. तर ह्या सारख्या प्रकारच्या घटनादुरुस्त्या एकाच जागी आणून, एकाच जागी नोट करून त्या व्यवस्थित कशा लक्षात ठेवायच्या, म्हणजे आपलं कन्फ्युजन होणार नाही पेपरमध्ये. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून शिकायला मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी सुद्धा 2-3 दिवस तुमच्यासाठी मेहनत करून ही नोट्स तयार केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग सुरू करूयात. बघा, आता पहिली घटनादुरुस्ती आहे 1951 मध्ये. लगेच पहिली घटनादुरुस्ती झाली. पहिली घटनादुरुस्ती 1951. या घटनादुरुस्तीने अनुसूची 9 घटनेमध्ये ॲड केली. अनुसूची किंवा याला परिशिष्ट सुद्धा म्हणतात. अनुसूची 9 किंवा परिशिष्ट 9 ॲड केले. याचं शीर्षक काय आहे अनुसूची 9चं? काही कायदे व नियमने विधिग्राह्य असणे. म्हणजे यामध्ये असे कायदे टाकले जातात की ज्याचं न्यायिक पुनर्विलोकन होत नाही, म्हणजे त्याचं न्यायिक पुनर्विलोकन करता येत नाही. म्हणजे यामध्ये सार्वजनिक हिताचे कायदे टाकले जातात. जे जमीन सुधारणा कायदे असतील, सार्वजनिक हितासाठी जे कायदे आवश्यक आहेत सरकारला करणे, असे कायदे यामध्ये टाकले जातात. आणि याचं न्यायिक पुनर्विलोकन होत नव्हतं, पण आता होते. म्हणजे केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की 24 एप्रिल 1973 नंतर जेवढे काही कायदे या अनुसूची 9 मध्ये टाकले जातील त्याचं न्यायिक पुनर्विलोकन होईल. ते जर घटनेचं उल्लंघन करत असतील तर त्याला सुद्धा बाद ठरवल्या जाईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आता 1973 मध्ये 51ची घटनादुरुस्ती आहे आणि 73 मध्ये हा निर्णय दिला की 24 एप्रिल ही तारीख कशाची आहे? 24 एप्रिल 1973 ही आहे केशवानंद भारती खटल्याचीच तारीख आहे. तर या दिवसापासून जे काही कायदे या अनुसूची 9 मध्ये टाकले जातील त्याचं न्यायिक पुनर्विलोकन केलं जाईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतरची महत्त्वाची घटनादुरुस्ती तर बघितली 7वी घटनादुरुस्ती 1956. या 7व्या घटनादुरुस्तीने 5 महत्त्वाच्या दुरुस्त्या केलेल्या आहेत. पहिली बघा, अनुसूची 1 मध्ये बदल केला, जो महत्त्वाचा बदल आहे. अनुसूची 1 कशाबद्दल आहे? भारतीय संघराज्य आणि त्याची राज्यक्षेत्रे, म्हणजे भारताच्या संघराज्यात कोणकोणते घटक राज्य आहेत किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत हे त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे अनुसूची 1 मध्ये. तर यामध्ये काय बदल केला? भाग ABCD हे जुनं वर्गीकरण होतं. म्हणजे जेव्हा घटना अंमलात आली 1950 मध्ये, तर ABCD असं वर्गीकरण होतं. आता जसं घटक राज्य केंद्रशासित प्रदेश आपण म्हणतो, तेव्हा ABCD भाग ABCD असं वर्गीकरण होतं. आणि हे वर्गीकरण मग रद्द केलं 7व्या घटनादुरुस्ती 1956 आणि त्या जागी 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश त्या ठिकाणी ॲड केले. म्हणजे हे भाग ABCD वर्गीकरण काय होतं बघा, तर 29 राज्य होते आणि त्या 29 राज्याचं वर्गीकरण 4 भागामध्ये केलं. भाग A, भाग B, भाग C आणि भाग D. तर भाग A मध्ये ब्रिटिश प्रांत होते, म्हणजे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली जे प्रांत होते, राज्य होते, त्याला ब्रिटिश प्रांत म्हटलं. जे 9 होते, 9 असे प्रांत तयार केले, ज्याला गव्हर्नरची स्टेट असं सुद्धा म्हटलं जात होतं, गव्हर्नर स्टेट. भाग B मध्ये संस्थानिकांजवळ जी संस्थाने होती त्याची राज्य तयार केली 9 संस्थानांचे आणि ते भाग B मध्ये टाकले, याला राज्यप्रमुखांची राज्य असं सुद्धा म्हटलं जात होतं. आणि भाग C मध्ये चीफ कमिशनरांची राज्य जी होती
ती टाकण्यात आली आणि त्याचे 10 राज्य तयार करण्यात आली. चीफ कमिशनरांची 10 राज्ये म्हणजे केंद्रशासित प्रदेश ज्याला आपण म्हणू शकतो. आणि भाग डी मध्ये केवळ अंदमान आणि निकोबार. तर असे हे 29 राज्ये ABCD मध्ये होते आणि हे वर्गीकरण 1956 मध्येच रद्द केलं आणि त्या जागी 14 राज्य आणि 6 घटक 6 केंद्रशासित प्रदेश संघराज्यामध्ये असतील त्याची नावे त्यामध्ये मेन्शन केली. उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र संघराज्य प्रदेशांना लागू केले. म्हणजे उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र आता त्याच्या आसपासचे जे संघराज्य असतील, प्रदेश असतील, केंद्रशासित प्रदेश असतील त्यांना लागू केलं. 2 किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त न्यायालयाची तरतूद केली. बघा, अगोदर घटनेमध्ये प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय होतं, ठीक आहे, एक उच्च न्यायालय. पण या घटनादुरुस्तीने 7वी घटनादुरुस्तीने 2 राज्यासाठी एक संयुक्त उच्च न्यायालय स्थापन करता येऊ शकते याची तरतूद केली. तर ही 7वी घटनादुरुस्ती 1956 केली. आता 3 संयुक्त उच्च न्यायालय आहे, त्याची नावे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. कोणते संयुक्त आतापर्यंत 3 संयुक्त उच्च न्यायालय आहेत, ठीक आहे, त्याची नावे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. महत्त्वाचं आहे. भाग 7 वगळला. बघा, खूप महत्त्वाचा पॉईंट, भाग 7 घटनेतला वगळला. भाग 7 काय होता, तर पहिल्या अनुसूचीतील भाग बी मधील राज्ये. आता या ठिकाणी आपण जे वर्गीकरण पाहिलं यामध्ये भाग बी मध्ये काय होतं, पहिल्या अनुसूचीतील भाग बी मधील राज्य म्हणजे कोणती, संस्थानांची राज्ये. तर आता हे वर्गीकरण रद्द केल्यामुळे या भाग 7चं काही काम राहिलं नाही, त्यामुळे भाग 7 वगळला. 2 किंवा अधिक राज्यांना एकच व्यक्ती राज्यपाल. तर जसं उच्च न्यायालयासोबत केलं तसंच राज्यपालांसोबत सुद्धा केलं. प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असे असं घटनेत होतं. पण 7वी घटनादुरुस्ती 1956 काय केलं, 2 किंवा अधिक राज्यांसाठी एकच व्यक्ती काय असेल, राज्यपाल असेल. त्यानंतर जी घटनादुरुस्ती महत्त्वाची आहे बघा, 8वी घटनादुरुस्ती 1960. आता बघा, 8वी घटनादुरुस्ती 1960 कशाबद्दल आहे, तर लोकसभेतील, ठीक आहे, आणि राज्य विधानसभेमधील SC ST अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण व अँग्लो इंडियन लोकांना विशेष प्रतिनिधित्व यांचा कालावधी 10 वर्षांनी वाढवला. बघा, जे आरक्षण होतं कशामध्ये, लोकसभेमध्ये आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये SC STंना हे फक्त अगोदर 10 वर्षांसाठी होतं. म्हणजे 1950ला आपली घटना अंमलात आली, 1960 पर्यंत फक्त हे आरक्षण होतं. तर हे प्रत्येक वेळी 10-10 वर्षांनी वाढवलेलं आहे. तर याच्याबद्दलच्या ज्या सर्व महत्त्वाच्या घटनादुरुस्ती आहेत त्या आपण एकाच ठिकाणी घेतलेल्या आहेत. सर्वात पहिली घटनादुरुस्ती आहे 8वी घटनादुरुस्ती 1960, ज्याने 1970 पर्यंत वाढवलं होतं. त्यानंतर आहे 23वी घटनादुरुस्ती 1969, 45वी घटनादुरुस्ती 1980, 62वी घटनादुरुस्ती 1989, त्यानंतर 79वी घटनादुरुस्ती 1999, 79वी घटनादुरुस्ती 1999, 95वी घटनादुरुस्ती 2009 आणि 104वी घटनादुरुस्ती, शेवटची घटनादुरुस्ती 2019. तर ही आपण नंतर बघणार आहे. तर ह्या किती आहेत, 6 घटनादुरुस्ती आणि हे एक, म्हणजे 7 घटनादुरुस्ती आतापर्यंत झालेल्या आहेत. तर यावर प्रश्न येऊ शकतो. तर हे एकाच ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवा. त्यानंतरची महत्त्वाची घटनादुरुस्ती बघा, आता सारख्या घटनादुरुस्त्या आहेत ह्या आपण बघत आहोत. तर आता ह्या 3 सारख्या आहेत, आणखी अशाच प्रकारच्या 2 घटनादुरुस्त्या आहेत, म्हणजे टोटल 5 घटनादुरुस्त्या. तर बघा, 10वी घटनादुरुस्ती, 12वी घटनादुरुस्ती, 14वी घटनादुरुस्ती, ठीक आहे. ह्या घटनादुरुस्त्या कशाबद्दलच्या आहेत, की जो अगोदर भारताचा भाग नव्हता त्याला भारताच्या संघराज्यात विलीन केलं त्याबद्दलच्या, म्हणजे दादरा नगर हवेली, गोवा यांना जेव्हा भारताच्या संघराज्यात विलीन केलं तर त्याबद्दलच्या ह्या घटनादुरुस्त्या. तर ह्या फक्त 3 आहेत, आणखी 2 आहेत, ठीक आहे. 3 आणि 2 5. तर लक्षात कसं ठेवाल तुम्ही, 10 अधिक 2 म्हणजे 12, 12 अधिक 2 म्हणजे 14. म्हणजे कसं लक्षात ठेवा, 10, 12, 14, 10, 12, 14 ह्या घटनादुरुस्त्या कशाबद्दल आहेत, तर जे प्रदेश होते त्यांना संघराज्यामध्ये विलीन केलं. 10, 12, 14, 10, 12, 14. 10वी घटनादुरुस्ती 1961, ठीक आहे. याने काय केलं, दादरा नगर हवेली जे पोर्तुगीजांजवळ होतं, तर भारत सरकारने 1954 मध्ये हे पोर्तुगीजांपासून मुक्त केलं आणि 1961 मध्ये ते भारतीय संघराज्यामध्ये विलीन केलं 10व्या घटनादुरुस्तीने, ठीक आहे. त्यानंतर 10 आणि 2 12, 12वी घटनादुरुस्ती 1962 याने काय केलं,
गोवा, दमण आणि दीव हे भारतीय संघराज्यामध्ये विलीन केलं, जे भारत सरकारने 1961 पोर्तुगीजांपासून मुक्त केलं होतं. तर गोवावर कोणाचं राज्य होतं? पोर्तुगीजांचं. त्यानंतर 12/2/14 14वी घटनादुरुस्ती कशाबद्दल आहे? तर पुदुच्चेरीचा भारतीय संघराज्यामध्ये काय केला? समावेश केला. तर पुदुच्चेरी अगोदर कोणाजवळ होतं? तर फ्रेंचांजवळ होतं. तर फ्रेंचांपासून 1954 फ्रेंचांनी भारताकडे सोपवलं होतं 1954 आणि 1962 भारत सरकारने म्हणजे संसदेने 14वी घटनादुरुस्ती 1962 पारित करून त्याचा भारतीय संघराज्यात काय केला? समावेश केला. त्याचप्रकारे 35 आणि 36वी घटनादुरुस्ती. 35 लक्षात ठेवा, महत्त्वाचा, यावर प्रश्नही आलेले आहेत की 35 आणि 36वी घटनादुरुस्ती ही जी आहे ही आहे सिक्कीमबद्दलच्या. तर या घटनादुरुस्तीमध्ये काय फरक आहे? 35 आणि 36 सिक्कीमबद्दलच्या घटनादुरुस्ती आहेत. फरक बघा काय आहे. अगोदर जी घटनादुरुस्ती होती 35वी घटनादुरुस्ती 1974, या घटनादुरुस्तीने सिक्कीमला सहयोगी राज्याचा दर्जा दिला. तर अगोदर सिक्कीम हे एक संस्थान होतं जे चोगाल राजवट त्या ठिकाणी होती. चोगाल राजवटीखाली ते संस्थान होतं आणि त्या संस्थानाला अगोदर सहयोगी राज्याचा दर्जा दिला. म्हणजे जसं जम्मू काश्मीरसोबत आपला कार्यक्रम होता, तर त्याच प्रकारे सिक्कीमला सुद्धा एक सहयोगी राज्याचा दर्जा दिला. म्हणजे त्याचे जे परराष्ट्र व्यवहार आहे, संरक्षण आहे, ठीक आहे, अशा ज्या काही गोष्टी आहेत ते भारत सरकार बघेल आणि त्यांचं संरक्षण वगैरे करेल. तर असा सहयोगी राज्याचा दर्जा दिला. त्यामुळे सहयोगी राज्याचा दर्जा दिल्यामुळे काय झालं की जम्मू काश्मीरसारखंच परिशिष्ट 10 घटनेमध्ये ॲड करण्यात आलं. बघा, आताचं जे परिशिष्ट 10 आहे ते वेगळं, हे अगोदरचं होतं त्याच्या आधीचं. तर परिशिष्ट 10 म्हणजे 2 वेळा घटनेमध्ये ॲड केलं असं म्हणता येईल. परिशिष्ट 10 ॲड केलं आणि कलम 2A सुद्धा घटनेमध्ये ॲड केली. कशाबद्दलची? सिक्कीमबद्दलची, ज्यांना सिक्कीमला काही विशेष अधिकार होते. तर हे ॲड केलं आणि त्यांना विशेष अधिकार देण्यात आले. पण हा कार्यक्रम काही जास्त दिवस चालला नाही. एका वर्षानंतरच तेथील जनतेने भारतीय संघराज्यामध्ये विलीन होण्याकडे कल दर्शवला आणि म्हणून मग 36वी घटनादुरुस्ती पुन्हा 36वी घटनादुरुस्ती 1975 करावी लागली, ज्याद्वारे सिक्कीमचा डायरेक्ट भारतीय संघराज्यामध्ये समावेश करण्यात आला आणि सिक्कीम भारतातील भारतीय संघराज्यातील 22वं राज्य बनलं. तर परिशिष्ट 10 आणि कलम 2Aचं मग काही काम राहिलं नाही, कारण संघराज्यात डायरेक्ट पूर्णतः विलीन करून घेतलं. तर परिशिष्ट 10 आणि कलम 2A रद्द करण्यात आली. तर ह्या महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या, यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर जी महत्त्वाची घटनादुरुस्ती आहे बघा, 11वी घटनादुरुस्ती 1961. बघा, घटनादुरुस्ती खूप महत्त्वाची आहे. 11वी घटनादुरुस्ती 1961. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत यामध्ये बदल केला. उपराष्ट्रपतीची निवडणूक अगोदर संयुक्त बैठकीमध्ये होत होती, ठीक आहे. जे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते त्यांची निवड ही संयुक्त बैठकीमध्ये होत होती. पण त्याऐवजी निर्वाचन मंडळ आता त्या ठिकाणी तयार केलं. तर निर्वाचन मंडळामध्ये कोण असते? उपराष्ट्रपतीच्या तर लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य असतात, ठीक आहे. लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य. आणि आता निवडणूक कशी होणार? एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने, ठीक आहे. एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने ही निवडणूक केली. अगोदर संयुक्त बैठक होती. तर हे कशामुळे केलं? 11वी घटनादुरुस्ती 1961मुळे. महत्त्वाची घटनादुरुस्ती आहे खूप. त्यानंतर महत्त्वाची घटनादुरुस्ती बघा, यावर खूपदा प्रश्न आलेले आहेत. 8व्या अनुसूचीबद्दलच्या ह्या घटनादुरुस्त्या आहेत. 8वी अनुसूची, ज्यामध्ये मान्यताप्राप्त भाषा आहेत राजभाषा भारताच्या. तर 8वी अनुसूची, तर यामध्ये भाषा बघा, अगोदर किती होत्या? फक्त 14च भाषा होत्या, ठीक आहे. आज या भाषांची संख्या 22 झालेली आहे. अगोदर 14 होत्या. तर याबद्दलच्या घटनादुरुस्त्या 4 तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर त्या कशा लक्षात ठेवा बघा. 21, 71, 92, 96. 21, 71, 92, 96. 21, 71, 92, 96, ठीक आहे. अशा प्रकारे जसा मोबाईल नंबर आपण लक्षात ठेवतो 21, 71, 92, 96. तर 21वी घटनादुरुस्ती कशाबद्दल आहे? 1967 सिंधी ही भाषा ॲड केली अनुसूची 8मध्ये, ठीक आहे. 21व्या घटनादुरुस्तीने सिंधी भाषा ॲड केली. त्यानंतर 71व्या घटनादुरुस्तीने 71वी घटनादुरुस्ती 21, 71, 92, 96. तर सिंधी भाषा ॲड केली. त्यानंतर 71वी घटनादुरुस्ती 1992ने
कोकणी, मणिपुरी, नेपाळी ह्या भाषा 3 ॲड केल्या. कसं लक्षात ठेवाल? KMN 21, 71, 92, 96. 21ने सिंधी यस, त्यानंतर 71ने KMN कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी, कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी. त्यानंतर 92ने बोडो, डोगरी किंवा डोंगरी, मैथिली आणि संथाली. तर याला कसं लक्षात ठेवा? BDSM किंवा BDSM किंवा BDSM, बोडो, डोंगरी, संथाळी आणि मैथिली, BDSM. तर त्यामुळे आता किती भाषा झालेल्या आहेत? 22. आणि 96वी घटनादुरुस्ती 2011 हिने फक्त ओरिया असा शब्द होता, शब्द बदल केला. ओरियाच्या जागी आता उडिया असं, म्हणजे अगोदर ओरिया असं भाषा होतं, ओरिया भाषा, आता काय आहे? उडिया. ठीक आहे. तर ह्या घटनादुरुस्ती महत्त्वाच्या. त्यानंतर बघा 24वी घटनादुरुस्ती 1971 जिने 2 महत्त्वाच्या तरतुदी केल्या. 24व्या घटनादुरुस्तीने कोणत्या? मूलभूत हक्कांसह राज्यघटनेच्या कोणत्याही भागात बदल करण्याचा संसदेला काय आहे? अधिकार देण्यात आला. बघा, मूलभूत हक्काचाही बदल करता येते आणि घटनेच्या कोणत्याही भागात संसदेला बदल करता येते. असा कोणताही भाग नाही ज्यामध्ये संसदेला बदल करता येत नाही. पण या घटनादुरुस्तीबद्दलचाच तुम्हाला माहिती आहे कोणता खटला आहे? केशवानंद भारती खटला. तर केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं? घटनेच्या कोणत्याही भागामध्ये तुम्हाला बदल करता येते, पण घटनेच्या मूलभूत संरचनेत करता येत नाही. मूलभूत संरचना कोणत्या खटल्यात मांडली? घटनेची मूलभूत संरचना केशवानंद भारती खटल्यामध्ये मांडली की त्यामध्ये बदल करता येत नाही. आता ही मूलभूत संरचना काय आहे हे कोणाला माहीत नाही. हे वेळोवेळी सर्वोच्च न्यायालय काय करते? जाहीर करते. तर त्यानंतर घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देणे राष्ट्रपतींवर काय केलं? बंधनकारक केलं. बघा, खूप महत्त्वाचं आहे. घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देणे राष्ट्रपतींवर काय केलेलं आहे? बंधनकारक केलेलं आहे. कोणत्या घटनादुरुस्तीने? 24वी घटनादुरुस्ती 1971ने. 26वी घटनादुरुस्ती 1971. तर 26वी घटनादुरुस्ती 1971ने काय केलं? संस्थानिकांच्या माजी शासकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द केले. तर बघा, संस्थाने होती भारतामध्ये, ठीक आहे. तर त्या संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन केले, पण त्याचे जे राजे महाराजे होते त्यांना आत्ता पण म्हणजे 1971 पर्यंत शासनाची तनखे जात होती आणि त्यांना विशेषाधिकारसुद्धा प्राप्त होते. तर हे सर्व इंदिरा गांधी यांनी रद्द केलं. 26वी घटनादुरुस्ती इंदिरा गांधी सरकारने काय केलं? 26वी घटनादुरुस्ती 1971 केली आणि हे संस्थानिकांचे तनखे आणि विशेषाधिकार काय केले? रद्द केले. 31वी घटनादुरुस्ती बघा 1972. हे तर खूप महत्त्वाची आहे. या घटनादुरुस्तीने काय केलं? लोकसभेच्या जागांमध्ये बदल केला. लोकसभेच्या जागांमध्ये काय केला? बदल. 525 जागा होत्या, तर आता ज्या जागा आहेत 545, एवढी ती संख्या वाढवली. म्हणजे 525 वरून 545 एवढी काय असेल आता लोकसभेची काय असेल? सदस्य संख्या असेल. तर 31वी घटनादुरुस्ती 1972. 31वी घटनादुरुस्ती 1972 महत्त्वाची आहे. अशी एकमेव घटनादुरुस्ती आहे जिने लोकसभेची जी सदस्य संख्या आहे ती चेंज केली. 38वी घटनादुरुस्ती 1975. एकाच वेळी निरनिराळ्या कारणांसाठी राष्ट्रीय आणीबाणी काय करणे? लागू करणे. बघा, महत्त्वाचं आहे. एकाच वेळी निरनिराळ्या कारणांसाठी राष्ट्रीय आणीबाणी लागू करणे. बघा, राष्ट्रीय आणीबाणी 3 कारणावरून काय केले जाते? लागू केली जाते. 3 कारणं कोणती? युद्ध, परकीय आक्रमण, अंतर्गत अशांतता किंवा सशस्त्र बंडाळी. आता काय आहे? सशस्त्र बंडाळी. तर युद्ध, परकीय आक्रमण, सशस्त्र बंडाळी. तर एकाच वेळी युद्धावरून सुद्धा राष्ट्रीय आणीबाणी या कारणावरून आणीबाणी लागू शकतो किंवा त्याच वेळी परकीय आक्रमणावरून सुद्धा आणीबाणी लावल्या जाऊ शकते आणि सशस्त्र बंडाळी या कारणावरून सुद्धा ॲट ए टाईम म्हणजे एकाच वेळी आणीबाणी लावली जाऊ शकते. तर एकाच वेळी म्हणजे 3 आणीबाणी लावल्या जाऊ शकतात या 3 वेगवेगळ्या कारणावर. तर असं कधी झालेलं आहे काय? तर झालेलं आहे जेव्हा इंदिरा गांधींनी 1975 आणीबाणी लावली होती. कशावरून? अंतर्गत अशांतता या कारणावरून. तर 75 आणीबाणी लावली होती अंतर्गत अशांततेवरून. आणि त्याच वेळी अगोदर 1971 सुद्धा आणीबाणी लावली होती. 1971 जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध झालं, बांगलादेश निर्मिती युद्ध, तेव्हा आणीबाणी लावली, राष्ट्रीय आणीबाणी. कोणत्या कारणावरून? परकीय आक्रमणावरून. आणि ही आणीबाणी सुरू होती. ही आणीबाणी सुरू असतानाच पुन्हा आणीबाणी लावण्यात आली
अंतर्गत अशांततेच्या कारणावरून 1975ला म्हणजे ॲट ए टाईम या 1975ला 2 आणीबाणी लावल्या होत्या आणि त्यामुळेच ही घटनादुरुस्ती करण्यात आली. 38वी घटनादुरुस्ती 1975. त्यानंतर बघा निवृत्ती वय याबद्दलच्या महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या आहेत. निवृत्ती वयाबद्दलच्या तर निवृत्ती वय काय केलं आहे 60 वरून 62 वर्षे केलेलं आहे. काही निवृत्ती वय 60 वरून 62 वर्षे करण्यात आलं. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं निवृत्ती वय अगोदर 60 होतं, आता किती आहे 62 वर्षे. हे 15वी घटनादुरुस्ती 1963 केलं. त्यानंतर त्याच प्रकारे जे राज्य आणि संयुक्त लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य असतात त्यांचं निवृत्ती वय सुद्धा 60 वर्षे होतं, ते सुद्धा आता 62 वर्षे करण्यात आलेलं आहे. 41वी घटनादुरुस्ती 1976ने. तर ह्या निवृत्ती वयाबद्दलच्या घटनादुरुस्ती आहेत. बघा थोडंसं मी फास्ट घेत आहे कारण व्हिडिओ हा खूप मोठा होणार आहे त्यामुळे, आणि आपण ह्या घटनादुरुस्त्या डिटेलमध्ये बघितलेल्या आहेत. याची मला वाटते आपण 4-5 पार्ट अगोदर बनवलेले आहेत, त्यामध्ये ह्या घटनादुरुस्त्या आपण डिटेलमध्ये घेतलेल्या आहेत. आणि आजचं जे आपलं हे सेशन आहे हे रिव्हिजनसाठी आहे, त्यामुळे थोडंसं फास्ट आहे, समजून घ्या. तर बघा 42वी घटनादुरुस्ती 1976. तर 42वी घटनादुरुस्ती 1976 खूप महत्त्वाची आहे कारण तिला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जाते. आतापर्यंतची सर्वात मोठी घटनादुरुस्ती म्हणजे कोणती 42वी घटनादुरुस्ती. तर त्यामधल्या आपण फक्त महत्त्वाच्या तरतुदी बघणार आहे ज्या आपल्याला परीक्षेमध्ये आवश्यक आहे. तर ह्या तुम्हाला किमान 5 लक्षात ठेवायच्या आहेत. सर्वात पहिली म्हणजे सरनाम्यामध्ये काय केला बदल केला. तर सरनाम्यामध्ये आतापर्यंत एकदाच बदल केलेला आहे, तो म्हणजे 42व्या घटनादुरुस्तीने. तर सरनाम्यामध्ये 3 शब्द ॲड केले. कोणते 3 शब्द? समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता हे 3 शब्द ॲड केले सरनाम्यामध्ये. तर सरनाम्यामध्ये बदल केला. भाग 4A हा नवीन भाग घटनेमध्ये ॲड केला. तर भाग 4A काय आहे? मूलभूत कर्तव्ये. ठीक आहे. तर 10 मूलभूत कर्तव्ये स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार समिती स्थापन केली होती. तर त्या समितीच्या शिफारशीनुसार 10 मूलभूत कर्तव्ये ॲड केली. तर आणि बघा भाग 4A ॲड केला. त्या भाग 4A मध्ये कलम 51A ॲड केली. कलम 51A आणि या एकाच कलमामध्ये 10 मूलभूत कर्तव्ये कलम 51A टू स्मॉल a टू 51 कॅपिटल A टू स्मॉल g म्हणजे असे 10 कलम 51A मध्ये. त्यानंतर बघा भाग 14 नवीन भाग ॲड करण्यात आला. भाग 14 काय आहे? न्यायाधिकरणे आहे. ठीक आहे. भाग 14 काय आहे? न्यायाधिकरणे. कलम 300 हा नवीन भाग ॲड करण्यात आला. 14A न्यायाधिकरणे. कलम 323A आणि कलम 323B ह्या 2 कलम या भागामध्ये आहेत. तर यामध्ये आहे प्रशासकीय न्यायाधिकरणे कलम 323A आणि इतर बाबींसाठी न्यायाधिकरणे आहेत कलम 323B मध्ये. त्यानंतर बघा मार्गदर्शक तत्त्वे ॲड करण्यात आली. तर हे 4 मार्गदर्शक तत्त्वे सुद्धा ॲड करण्यात आली. 4 कोणती? 39F, 39A, 43A आणि 48A. ठीक आहे. राज्यसूचीमध्ये 5 विषय, राज्यसूचीमध्ये काय केलं? राज्यसूचीतील 5 विषय समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आले. राज्यसूचीतील 5 विषय काढून कशात टाकण्यात आली? समवर्ती सूचीमध्ये. कोणते 5 विषय? न्यायव्यवस्थेचे प्रशासन. तर कोणत्या न्यायव्यवस्थेचे प्रशासन? सर्वोच्च व उच्च न्यायालय वगळता इतर सर्व न्यायालयाचे संघटन व संरचना. म्हणजे सर्वोच्च आणि उच्च न्यायालय सोडले तर खालचे जे न्यायालय आहेत जिल्हा आणि कनिष्ठ न्यायालय तर त्यांचे प्रशासन. वन्य प्राणी व पक्षी यांचे संरक्षण, शिक्षण, त्यानंतर वजन व मापे मात्र मानदंड प्रस्थापित करणे वगळता. वजन व मापे हा विषय हा सेम विषय संघसूचीमध्ये सुद्धा आहे, पण तो विषय काय आहे? वजन व मापे मानदंड प्रस्थापित करणे. म्हणजे एखाद्या वजन व मापेचं स्टँडर्ड हे केंद्र सरकार म्हणजे संघसूचीतला विषय आहे, पण मानदंड प्रस्थापित करणे सोडून हा समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आला. त्यानंतर बघा 42वी घटनादुरुस्तीचे ह्या आपण सर्व काही पाहिल्या महत्त्वाच्या तरतुदी ज्यावर प्रश्न येतात, म्हणजे महत्त्वाच्या आहेत. पण आता ह्या पण महत्त्वाच्या आहेत, पण ह्या आता राहिलेल्या नाहीत, तर ह्या रद्द केलेल्या आहेत. तर यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर बघा इंदिरा गांधी सरकारने 42वी घटनादुरुस्ती केली होती. तर
आता इंदिरा गांधी यांना काय म्हणतात, भारतीय राजकारणाच्या आयरन लेडी, तर त्यांना म्हणजे त्यांच्या फेवरमध्ये ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या गोष्टी करण्यासाठी त्यांनी डायरेक्ट घटनादुरुस्त्या करत होत्या. तर अशा काही घटनादुरुस्ती केल्या होत्या की त्या खूप मनमानी स्वरूपाच्या वाटतात. त्यामुळे लगेच जनता पार्टी या सरकारने 44व्या घटनादुरुस्तीने ह्या सर्व घटनादुरुस्त्या ज्या आहेत ह्या काय केल्या, रद्द केल्या. ठीक आहे. तर ह्या ज्या तरतुदी होत्या 42व्या घटनादुरुस्तीतल्या तरतुदी, ह्या सर्व तरतुदी 44व्या घटनादुरुस्तीने रद्द केल्या. तर कोणत्या केल्या बघा, मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक. तर काय केलं होतं, मंत्रिमंडळाचा जो काही सल्ला असेल तो राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला. डायरेक्ट जे मंत्रिमंडळ म्हणेल तेच राष्ट्रपतीला करावं लागेल. मात्र आता कसं आहे की राष्ट्रपती एकदा तो सल्ला पुन्हा मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतात, पण पुन्हा जर मंत्रिमंडळाने तोच सल्ला दिला तर मग तो मानावा लागतो. पण 42व्यानं डायरेक्ट बंधनकारक केला होता. त्यानंतर घटनादुरुस्ती न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आली. तर घटनादुरुस्तीला न्यायिक पुनर्विलोकन लागू होणार नाही असं केलं होतं, पण ही सुद्धा रद्द केली. आता घटनादुरुस्तीला न्यायिक पुनर्विलोकन लागू आहे. लोकसभा व विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वर्षावरून 6 वर्ष एवढा वाढवण्यात आला. तर लोकसभा आणि राज्यसभेचा कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आला होता, ही सुद्धा रद्द केलेली आहे. राष्ट्रपती राजवटीचा कालावधी 6 महिने असते. राष्ट्रपती राजवट 6 महिने लावता येते, 6 महिने, तर ते 1 वर्ष असं केला होता त्याचा कालावधी. त्यानंतर अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्यात आली होती. तर ह्या सर्व रद्द केलेल्या आहेत. त्यानंतर 44वी घटनादुरुस्ती बघा, 1978. तर या घटनादुरुस्तीने, ही सुद्धा महत्त्वाची घटनादुरुस्ती आहे ज्यावर खूपदा 42 आणि 44 या घटनादुरुस्त्यांवर सर्वात जास्त प्रश्न आलेले आहेत. तर बघा, 44व्या घटनादुरुस्तीने काय केलं, मंत्रिमंडळाने एकदा दिलेला सल्ला पुनर्विचारार्थ परत पाठवण्याचे अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आले. मगच बघितलं आपण की मंत्रिमंडळाने जर सल्ला दिला आणि तो राष्ट्रपतींना मान्य नसेल तर राष्ट्रपती पुनर्विचार करण्यासाठी पाठवतात, पण मंत्रिमंडळाने पुनर्विचार करून दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला. पुनर्विचार केल्यानंतर पुन्हा सल्ला दिला तर तो बंधनकारक असतो. राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात अंतर्गत अशांतता ऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्दप्रयोग करण्यात आला. तर अंतर्गत अशांततेवरून इंदिरा गांधी यांनी काय केली होती, आणीबाणी लावली होती. त्यामुळे हा अंतर्गत अशांतता हा शब्दच काढून टाकला आणि त्या जागी सशस्त्र बंडाळी हा शब्द टाकला. कारण अंतर्गत अशांततेचे विविध म्हणजे अर्थ निघत होते. अंतर्गत अशांतता म्हणजे काय, तर काही अर्थ याच्यात काढू शकत होते. तर आता सशस्त्र बंडाळी टाकण्यात आला. मालमत्तेचा हक्क बघा, कलम 19(1)(f) मध्ये होता आणि कलम 31 मध्ये होता. 2 कलम याच्याशी रिलेटेड होत्या. कलम 19(1)(f), ठीक आहे, कलम 19(1)(f) आणि कलम 31 यामध्ये काय होतं, मालमत्तेचा हक्क होता. ठीक आहे, मालमत्तेचा हक्क, तर तो वगळला आणि तो कशात टाकला, आता कलम 300(a) मध्ये टाकला. ठीक आहे, त्याला कायदेशीर हक्क, अगोदर मूलभूत हक्क होता, आता तो कायदेशीर हक्क आहे, कलम 300(a) मध्ये त्याला टाकलेला आहे. तर तो वगळला, मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कातून वगळला, आता कायदेशीर हक्क आहे. राष्ट्रीय आणीबाणीमध्ये कलम 20 व 21 मध्ये दिलेले हक्क निलंबित करता येणार नाहीत अशी तरतूद केली. तर याबद्दलची कलम आहे बघा, कलम 359. कलम 359 मध्ये नुसार आता कलम 359 मध्ये बदल करण्यात आला आणि आता राष्ट्रीय आणीबाणीमध्ये कलम 20 आणि 21 कधीही हे निलंबित होणार नाहीत. त्यानंतरची घटनादुरुस्ती आहे बघा, 52वी घटनादुरुस्ती 1985. तर 52व्या घटनादुरुस्ती 1985ला महत्त्वाची घटनादुरुस्ती आहे, पक्षांतर विरोधी कायदा म्हणून सुद्धा ओळखली जाते किंवा पक्षांतर बंदी कायदा. तर अनुसूची 10 या घटनादुरुस्तीने काय केली, ॲड करण्यात आली. तर अनुसूची 10 काय आहे, पक्षांतराच्या कारणावरून अपात्रता. तिचं शीर्षक काय आहे, पक्षांतराच्या कारणावरून अपात्रता. या घटनादुरुस्तीने कलम 102(2) आणि कलम 192(2) सुद्धा ॲड करण्यात आली. त्यानंतर 58वी घटनादुरुस्ती 1987, हिंदी भाषेत अधिकृत राज्यघटना देण्यात आली. तर हिंदी भाषेत राज्यघटना देण्यात आली, अगोदर इंग्रजीमध्ये होती. हिंदी भाषेतील राज्यघटनेला मूळ राज्यघटने इतकेच कायदेशीर महत्त्व देण्यात आले. तर हिंदीत राज्यघटना तयार केली आणि तिला मूळ जी राज्यघटना आहे तेवढेच महत्त्व देण्यात आले. 58वी घटनादुरुस्ती 1987. 61वी घटनादुरुस्ती 1989. तर लोकसभा व विधानसभा
लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी मतदाराचे वय काय केले? 21 वरून 18 वर्षे. 61वी घटनादुरुस्ती 1989. तर अगोदर मतदाराचे वय 21 वर्ष होते, आता किती आहे? 18 वर्ष. 21वी घटनादुरुस्ती 1989ने केली. महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा 65वी घटनादुरुस्ती 1990. आता 65वी घटनादुरुस्ती 1990 काय आहे? तर SC ST बघा, आता ह्या सर्व सारख्याच घटनादुरुस्ती आहेत, एकाच विषयाच्या संबंधित आहे. म्हणजे जे काही आयोग आहेत त्यांना घटनात्मक दर्जा देण्याबाबतच्या घटनादुरुस्ती आहेत. तर 65वी घटनादुरुस्ती 1990ने काय केलं? तर SC ST अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी विशेष अधिकारी होता अगोदर. त्या विशेष अधिकाऱ्याऐवजी संयुक्त राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग स्थापन केला. संयुक्त बघा, शब्द काय आहे? संयुक्त, म्हणजे दोघांसाठी एकच. राष्ट्रीय अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोग 65वी घटनादुरुस्ती 1990ने स्थापन केला. नंतर याच संयुक्त आयोगाला काय केलं? 89वी घटनादुरुस्ती 2003ने सेपरेट केलं आणि स्पेशल अनुसूचित जाती आयोग SC आयोग कलम 338 अंतर्गत स्थापन केला आणि अनुसूचित जमाती आयोग ST आयोग जो कलम 338A, ठीक आहे, कलम 338A ॲड करण्यात आली आणि त्या अंतर्गत अनुसूचित जमाती आयोग नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब्स हा स्थापन करण्यात आला. त्याचप्रकारे आता लेटेस्ट 102वी घटनादुरुस्ती 2018ने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे, कलम 338B. तर ह्या कलम लक्षात ठेवा, कलम 338, कलम 338A, कलम 338B. त्यानंतर बघा 69वी घटनादुरुस्ती 1991. 69वी घटनादुरुस्ती 1991 महत्त्वाची आहे. कशाबद्दल आहे? दिल्लीचे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र असा विशेष दर्जा दिला. दिल्लीला काय दिला? विशेष दर्जा, नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली असा दर्जा देण्यात आला 69वी घटनादुरुस्ती 1991ने. आणि कलम 239AA कलम 239AA ॲड करण्यात आली, ज्यानुसार दिल्लीचे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली असा विशेष दर्जा दिला. तर यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर दिल्लीमध्ये विधानसभा स्थापन करण्यात आली या घटनादुरुस्तीने. दिल्लीमध्ये विधानसभा या घटनादुरुस्तीने स्थापन केली, ज्यामध्ये 17 सदस्य आहेत. त्यानंतर दिल्लीत मंत्रिमंडळ जे असेल तर त्याची सदस्य किती असतील हे सुद्धा ठरवलं. तर त्या मंत्रिमंडळामध्ये 7 सदस्य असतील, CM सहित म्हणजे मुख्यमंत्र्यासहित, म्हणजे 10% एकूण सदस्य संख्येच्या 10%. आणि या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी 1 फेब्रुवारी 1992ला झाली. ही तारीखसुद्धा लक्षात असू द्या. त्यानंतरच्या 2 महत्त्वाच्या घटनादुरुस्ती आपण पाहणार आहे, ती म्हणजे 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती. 73वी घटनादुरुस्ती काय आहे? 73वी घटनादुरुस्ती आहे पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा या घटनादुरुस्तीने दिला. तर पंचायत राज हा भाग 9 आहे. पंचायत राज, ठीक आहे, त्यामध्ये ग्रामीण पंचायत राज म्हणजे ग्रामीण ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याबद्दल. तर भाग 9 मध्ये काय केलं? कलम 243A ते कलम 243O ॲड करण्यात आले. तर इथपर्यंत कलम ॲड केल्या, कलम 243A ते कलम 243O, ठीक आहे. आणि 11वे परिशिष्टसुद्धा घटनेमध्ये ॲड केले, ठीक आहे. 11वे परिशिष्ट, नवीन परिशिष्ट किंवा अनुसूची घटनेमध्ये ॲड केली, ज्यामध्ये 29 कार्यकारी विषय आहेत. हे विषयसुद्धा लक्षात ठेवा. किती विषय आहेत? 29 कार्यकारी विषय. आणि याची तारीख पण विचारतात की 73वी घटनादुरुस्ती 1992 कधी अंमलात आली? 24 एप्रिल 1993. 24 एप्रिल 1993. आणि हा 24 एप्रिल हा दिवस काय केला जातो साजरा? पंचायत राज दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. त्यानंतर बघा 74वी घटनादुरुस्ती 1992 हिची अंमलबजावणी 1 जून 1993 रोजी, म्हणजे वेगवेगळ्या दिवशी अंमलबजावणी आहे. 74व्या घटनादुरुस्ती 1 जून 1993. नागरी स्थानिक संस्थांना घटनात्मक दर्जा दिला आणि भाग 9A सुद्धा ॲड केला, ज्यामध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्था दिलेल्या आहेत. भाग 9A. भाग 9A मध्ये कलम 243P ते कलम 243ZG ॲड करण्यात आले. या कलमांचा समावेश केला 9A मध्ये. आणि 12वे परिशिष्ट हे नवीन परिशिष्ट ॲड केले,
जसे 11वे केले, त्याचप्रकारे नागरी स्थानिक संस्थांसाठी 12वी परिशिष्ट नगरपालिका. ठीक आहे. तर यामध्ये 12वी परिशिष्ट ॲड केले आणि त्यामध्ये 18 कार्यकारी विषय आहेत. त्यामध्ये 29, 11व्यामध्ये यामध्ये 18. त्यानंतर बघा 83वी घटनादुरुस्ती 2000. अरुणाचल प्रदेशमध्ये पंचायतीत SC आरक्षण नसेल अशी तरतूद करण्यात आली. तर स्पेशल अरुणाचल प्रदेशसाठी घटनादुरुस्ती आहे 83वी घटनादुरुस्ती 2000, ज्याद्वारे पंचायतीत SC आरक्षण नसेल अशी तरतूद करण्यात आली. कारण या ठिकाणी आदिवासी लोक जास्त आहेत, तिथं आदिवासी लोक आहेत आणि अनुसूचित जातीचे लोक त्या ठिकाणी नाहीत. तर अरुणाचल प्रदेशसाठी स्पेशल आहे एक घटनादुरुस्ती 83वी घटनादुरुस्ती 2000, हे लक्षात असू द्या. त्यानंतर महत्त्वाची घटनादुरुस्ती आहे खूप 86वी घटनादुरुस्ती 2000, यावर खूपदा प्रश्न येतात. 86वी घटनादुरुस्ती 2000ने 3 गोष्टी केल्या. पहिली गोष्ट महत्त्वाची काय केली, तर प्राथमिक शिक्षण याला मूलभूत हक्काचा दर्जा दिला. ठीक आहे. प्राथमिक शिक्षणाला मूलभूत हक्क बनवलं कलम 21A ने, म्हणजे कलम 21A समावेश केला 86वी घटनादुरुस्ती 2002ने. आणि कलम 45 मध्ये बदल केला. बदल काय केला की विषयात बदल केला. 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्व बालकांचे संगोपन व शिक्षण कोण करेल, राज्य करेल. 6 वर्ष म्हणजे 1 ते 6 वर्षाचे मुलं आहेत त्यांचं 0 ते 6 वर्षाचे जे बालक आहेत त्यांचं संगोपन कोण करेल, राज्य करेल, असा बदल केला विषयात. आणि कलम 51A हे नवीन कलम ॲड केलं, ज्यामध्ये मूलभूत कर्तव्य आहे. काय आहे मूलभूत कर्तव्य, आई वडील किंवा पालक 6 ते 14 वयोगटातील बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतील, हे त्यांचं मूलभूत कर्तव्य असेल 6 ते 14. तर ही 86वी घटनादुरुस्ती महत्त्वाची आहे. त्यानंतर जी घटनादुरुस्ती आहे बघा, ह्या घटनादुरुस्त्या समजून घ्या. ह्या घटनादुरुस्त्या कशाबद्दल आहेत तीनही, तर ह्या आहेत लोकसभेतील 2 गोष्टीबाबत. लोकसभेतील 2 गोष्टीबाबत, एक म्हणजे प्रत्येक राज्यांच्या जागा आणि दुसरं म्हणजे प्रत्येक राज्यांच्या मतदारसंघाची पुनर्रचना. म्हणजे प्रत्येक राज्याच्या ज्या लोकसभेतील जागा आहेत त्याबद्दल आणि प्रत्येक राज्यांच्या मतदारसंघाची पुनर्रचना, लोकसभेचे जे मतदारसंघ असतात त्याची पुनर्रचना. तर ह्या 2 आहेत. पहिली आहे 42वी घटनादुरुस्ती 1976. हिने काय केलं, ह्या ज्या 2 तरतुदी आहेत जागा आणि मतदारसंघ याची पुनर्रचना 1971च्या जनगणनेच्या आधारावर 2000 पर्यंत निश्चित केली. तर तुम्हाला या ठिकाणी जनगणना लक्षात ठेवायची आहे आणि कुठपर्यंत निश्चित केली हे लक्षात ठेवायचं आहे. तर 42वी घटनादुरुस्तीने 1971च्या जनगणनेनुसार 2000 पर्यंत निश्चित केली. 84वी घटनादुरुस्ती 2001ने काय केलं, ह्याच 2 गोष्टी म्हणजे लोकसभेतील जागा यांची पुनर्रचनेवर बंदी आणली 2026 पर्यंत. ठीक आहे. डायरेक्ट 2026 पर्यंत पुनर्रचना करण्यात येणार नाही. कशांची, प्रत्येक राज्याच्या जागाची लोकसभेतील. पण जे मतदारसंघ आहे त्याची पुनर्रचना 1991च्या जनगणनेनुसार करावी असं त्यामध्ये मेन्शन केलं. आणि 87वी घटनादुरुस्ती 2003ने काय केलं, शेवटी हे सर्वात शेवटची घटनादुरुस्ती आहे ही लक्षात ठेवा. 87वी घटनादुरुस्ती 2003ने ज्या राज्यांच्या लोकसभेतील जागा आहेत त्या 2026 पर्यंत वाढवण्यात आली. म्हणजे त्यावरची बंदी ही 2026 पर्यंत वाढवण्यात आली. म्हणजे 2026 पर्यंत आता कोणत्याही राज्याच्या लोकसभेतील जागा बदलणार नाहीत. 2026 नंतर बदलू शकतात. आणि मतदारसंघाची पुनर्रचना 2001च्या जनगणनेच्या आधारावर करण्यात आली. करण्याचे अधिकार सरकारला दिले. म्हणजे आता सध्या मतदारसंघाची पुनर्रचना 2001च्या जनगणनेच्या आधारावर आहे आणि ज्या लोकसभेच्या जागा आहेत त्या 1971च्या जनगणनेच्या आधारावर आहेत आणि आता ह्या 2026 नंतर बदलतील. त्यानंतर 88वी घटनादुरुस्ती 2003. या 88वी घटनादुरुस्ती 2003ने सेवा कर सर्व्हिस टॅक्स आकारण्याचा अधिकार केंद्र सरकारला दिला. कलम 268A घटनेमध्ये समाविष्ट केले. कलम 268A सर्व्हिस टॅक्स सेवा कर. तर 101वी घटनादुरुस्ती 2016ने ही घटनादुरुस्ती काय केली, रद्द करण्यात आली, वगळण्यात आली GSTने. त्यानंतर जी घटनादुरुस्ती आहे बघा
ही सुद्धा महत्त्वाची आहे. 91वी घटनादुरुस्ती 2003. या घटनादुरुस्तीने 2 गोष्टी केल्या. एक म्हणजे महत्त्वाची गोष्ट, मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित केला. मंत्रिमंडळाचा आकार काय केला? मर्यादित केला. पक्षांतरबंदी कायद्याला अधिक समर्थ, अधिक कडक या घटनादुरुस्तीने बनवले. तर मंत्रिमंडळ 2 मंत्रिमंडळ आहेत. एक केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ. केंद्रात काय बदल केला? केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये बघा, लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त मंत्री असणार नाहीत. मंत्रिमंडळामध्ये किती मंत्री असतील? लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असणार नाहीत, पंतप्रधानासहित. आणि कलम 75(1)A सुद्धा ॲड करण्यात आली. तसेच राज्य मंत्रिमंडळामध्ये काय बदल केला? विधानसभेच्या, त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त मंत्री असणार नाहीत. या ठिकाणी लोकसभा, या ठिकाणी विधानसभा. पण मुख्यमंत्र्यासहित, CM सहित. पण CM सहित 12पेक्षा कमी सुद्धा असणार नाही. एखाद्या राज्यामध्ये 12पेक्षा कमी मंत्री असणार नाहीत CM सहित. यासाठी कलम 164(1)A घटनेमध्ये ॲड करण्यात आली. त्यानंतर संसद आणि राज्य विधिमंडळ सदस्य यांनी जर पक्षांतर केलं तर ते अपात्र ठरतील. संसद किंवा राज्य विधिमंडळातील सदस्य पक्षांतरामुळे काय ठरतील? अपात्र ठरतील. आणि ते अपात्र ठरल्यामुळे मंत्रिपदावर सुद्धा नियुक्त होण्यास काय असतील? अपात्र असतील. यासाठी संसदेचे जर ते मंत्री असतील, संसदेतील जर ते सदस्य असतील तर कलम 75(1)B घटनेमध्ये ॲड करण्यात आलं. आणि जर ते राज्य विधिमंडळाचे सदस्य असतील, राज्यातील असतील, तर कलम 164(1)B घटनेमध्ये ॲड केलं. तर घटनेमध्ये एवढ्या कलमांचा समावेश केला. 175(1)A, 75(1)A, 75(1)B, 164(1)A आणि 164(1)B. ठीक आहे. तर ही घटनादुरुस्ती. त्यानंतर आहे बघा 97वी घटनादुरुस्ती 2011. तर या घटनादुरुस्तीने सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला. महत्त्वाचं आहे, सहकारी संस्थांबद्दल 3 महत्त्वाच्या तरतुदी घटनेमध्ये केल्या. पहिली म्हणजे सहकारी संस्था स्थापन करणे हा मूलभूत हक्क देण्यात आला. मूलभूत हक्कामध्ये आहे सहकारी संस्था स्थापन करणे. कुठं आहे? कलम 19(1)C मध्ये, जे संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे, त्यामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचे सुद्धा स्वातंत्र्य आहे. कलम 19(1)C मध्ये असा शब्द समाविष्ट केला. कलम 19(1)C ही जी कलम आहे त्यामध्ये शब्द, कलम नाही ॲड केली तर त्यामध्ये शब्द ॲड केला, सहकारी संस्था स्थापन करणे. त्यानंतर सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणे हे मार्गदर्शक तत्त्व ॲड केलं. कलम 43(B) ने समाविष्ट केलं. त्यानंतर सहकारी संस्था असा भाग 9B ॲड केला. कलम 243(ZH) ते कलम 243(ZT). कलम 243(ZH) ते कलम 243(ZT) हे कलम त्यामध्ये ॲड केले. भाग 9B काय आहे? सहकारी संस्था. त्यानंतर बघा 98वी घटनादुरुस्ती 2012. कर्नाटक या राज्यातील हैदराबाद कर्नाटक क्षेत्रासाठी विशेष तरतूद करण्यात आली. कलम 371(J) ॲड करण्यात आले. ठीक आहे. त्यानंतर 99वी घटनादुरुस्ती 2012. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन जे स्थापन केलं होतं. कोणत्या घटनादुरुस्तीने? 99वी घटनादुरुस्ती 2012 ने. म्हणजे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कशी करावी त्यासाठी हा आयोग होता, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन. पण हा आता रद्द करण्यात आलेली आहे ही घटनादुरुस्ती. ठीक आहे. पण यावर प्रश्न येतात. 100वी घटनादुरुस्ती 2015 ही आहे बघा, भारत बांगलादेश मध्ये काही प्रदेश समाविष्ट करण्याबद्दल. म्हणजे भारताने बांगलादेशला काही प्रदेश दिला आणि बांगलादेशने भारताला काही प्रदेश दिला, तर त्याबद्दल आहे 100वी घटनादुरुस्ती. त्यानंतर बघा आता शेवटचे 4 घटनादुरुस्त्या हे आपण खूप डिटेलमध्ये बघितलेल्या आहेत, त्यामुळे आपण या ठिकाणी जास्त डिटेलमध्ये बघणार नाही, शॉर्टमध्ये बघणार. आणि तुम्हाला जर ह्या घटनादुरुस्त्या डिटेलमध्ये समजून घ्यायच्या असतील तर आपला घटनादुरुस्तीचा शेवटचा पार्ट तुम्ही नक्की बघा. याच्या अगोदरचा पार्ट आपण या 4 घटनादुरुस्तीवर बनवलेला आहे, खूप डिटेल आहे, त्यामध्ये तुमचे सगळे पॉईंट क्लिअर होतील. तर 101वी घटनादुरुस्ती 2016 ही कशाबद्दल आहे? GST बद्दल आहे. ठीक आहे. आणि GST हे कितवे विधेयक होते? 122वे विधेयक होते आणि त्याबद्दलची ही महत्त्वाची माहिती आहे. ठीक आहे. त्यानंतर GST
101व्या घटनादुरुस्तीने काय केलं, एक बेसिक प्रश्न. 101व्या घटनादुरुस्तीने कोणकोणत्या गोष्टी केल्या, तर कोणकोणत्या कलम ॲड केल्या. ठीक आहे, तर तीन गोष्टी केल्या. एक म्हणजे काही कलम ॲड केले, काही कलमांमध्ये सुधारणा केली आणि काही कलमे वगळली. तर बघा, ही घटनादुरुस्ती महत्त्वाची आहे, म्हणजे खूप मोठी आहे. 3 कलम, आता तुम्हाला 3 कलमे लक्षात ठेवायची आहेत जी ॲड केली. कलम 246A, ठीक आहे, कलम 269, कलम 269A आणि कलम 279. कलम 279 हे, तर कलम 279A मध्ये आहे GST काउन्सिल स्थापन करणे. कलम 269A मध्ये काय आहे, आंतरराज्यीय व्यापारावरील GST ची आकारणी व वसुली करण्याचा अधिकार केंद्र सरकारला दिला. आणि कलम 246A नुसार केंद्र व राज्यांना GST विषयक कायदे करण्याचा अधिकार दिला. GST बद्दलचे कायदे करण्याचा अधिकार केंद्र व राज्य सरकारांना कलम 246A ने दिला. आणि या कलमांमध्ये दुरुस्त्या केल्या, खूप जास्त कलम आहेत. त्यामध्ये अनुसूची 7 आणि अनुसूची 6 सुद्धा आहे. कलमे तर आहेतच. आर्टिकलमध्ये जर बदल केलास, अनुसूचित 6 मध्ये केला आणि 7 मध्ये केला. आणि मगाशी आपण बघितलं की सर्व्हिस टॅक्स कशामध्ये होता, 268A या कलमामध्ये होता सर्व्हिस टॅक्स, जो 88वी घटनादुरुस्ती 2003 ने ॲड केला होता, सर्व्हिस टॅक्स आकारणी. तर हा सुद्धा आता वगळलेला आहे. तर बघा, अनुसूची 7 मध्ये सुद्धा बदल झालेला आहे 101वी घटनादुरुस्तीने. अनुसूची 7 मध्ये बघा, विषय कमी झालेले आहेत. संघसूचीमध्ये 100 विषय होते, ते आता 98 झालेले आहेत. 92 आणि 92C हे विषय वगळलेले आहेत. राज्यसूचीमध्ये 61 विषय होते, पण ते आता 59 झालेले आहेत. 52 व 55 विषय नंबरचे विषय वगळलेले आहेत. त्यानंतर समवर्ती सूचीमध्ये कोणताही बदल नाही. अगोदर 52 विषय होते, आता सुद्धा 52च विषय आहेत. त्यानंतर कर विषय असतात, सूच्यांमध्ये कर विषय आहेत. त्या कर विषयांमध्ये सुद्धा काय बदल झाले हे एकदा तुम्ही बघून घ्या. यावर सुद्धा कदाचित मेन्समध्ये म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. 102वी घटनादुरुस्ती 2018 महत्त्वाची आहे खूप. 102वी घटनादुरुस्ती 2018 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला काय दिला, घटनात्मक दर्जा दिला. ठीक आहे. 123वे विधेयक होते, राष्ट्रपती संमती 11 ऑगस्ट 2018ला मिळाली. या घटनादुरुस्तीने आता किती कलमांचा समावेश केला बघा, 3 कलमांचा समावेश केला. कलम 338B, कलम 342A, ठीक आहे, कलम 366-26C या 3 कलमांचा समावेश केलेला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कलम 338B, कलम 342A, कलम 366-26C. ठीक आहे. तर यामध्ये काय केला, ह्या कलमांचा समावेश केला. आणि कलम 338B ने काय केलं, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याबाबत हे कलम आहे, म्हणजे घटनात्मक दर्जा दिला. तर यानुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग स्थापन होतो, त्यामध्ये सर्व त्याची रचना दिलेली आहे. त्यानंतर बघा, 103वी घटनादुरुस्ती 2019 ही कशाबद्दल आहे, ही आहे खुल्या आर्थिकदृष्ट्या मागासांना शिक्षण व सरकारी नोकरीत 10% आरक्षण. जे ओपन आहेत आणि ओपनमधले जे मागासवर्गीय आहेत, खुल्या आर्थिकदृष्ट्या, कसे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, त्यांना शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये काय दिलं आहे, 10% आरक्षण दिलेलं आहे. 124वे विधेयक होतं. अंमलबजावणी 12 जानेवारी 2019 पासून झाली. आणि या 103वी घटनादुरुस्तीने नेमकं केलं काय, आरक्षण तर दिलं 10%, पण घटनेमध्ये कुठे बदल केला, तर घटनेच्या कलम 15 आणि कलम 16 मध्ये बदल केलेला आहे. तर कलम 15 मध्ये कलम 15(6) ॲड केलेला आहे, ज्यामध्ये काय दिलेलं आहे, 10% आरक्षण दिलेलं आहे शैक्षणिक संस्थांमध्ये. ठीक आहे. त्यानंतर कलम 16 मध्ये कलम 16(6) हे सब कलम ॲड केलेलं आहे. कलम 15(6) हे सब कलम आणि कलम 16(6) हे सब कलम 2 ॲड केले. तर यामध्ये 10% आरक्षण दिलेलं आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये. तर हे आरक्षणाबद्दलची हे आहे घटनादुरुस्ती. त्यानंतर शेवटची घटनादुरुस्ती बघा, ही कशाबद्दल आहे आपण बघितलेली आहे. लोकसभा आणि विधानसभेमध्ये ज्या SC STंना आरक्षित जागा आहेत, त्या पुन्हा 10 वर्षासाठी वाढवलेल्या आहेत. ठीक आहे. 104वी घटनादुरुस्ती 2019 तर यामध्ये विधेयक कोणते होते हे महत्त्वाचं आहे. 126वे विधेयक
राष्ट्रपतीची संमती कधी मिळाली हे सुद्धा महत्त्वाचं आहे, 21 जानेवारी 2020. आणि अंमलबजावणी कधी झाली हे त्यापेक्षा महत्त्वाचं आहे, 25 जानेवारी 2020 या दिवशी याची अंमलबजावणी झाली, 25 जानेवारी 2020. त्यामुळे आता ही घटनादुरुस्ती 10 वर्षे असणार आहे, 25 जानेवारी 2020 ते 25 जानेवारी 2030. ठीक आहे, 25 जानेवारी 2030 पर्यंत ही घटनादुरुस्ती असणार आहे. त्यानंतर पुन्हा घटनादुरुस्ती करावी लागेल. तर लक्षात ठेवायचं आहे, कशामध्ये बदल केलेला आहे, कलम ॲड केलेली नाही आहे, फक्त बदल केलेला आहे कलम 334मध्ये. कलम 334मध्ये बदल केलेला आहे. कलम 334 काय आहे, तर त्यामध्ये SC आणि ST यांना आरक्षणाची जी मुदत आहे लोकसभा आणि विधानसभेमध्ये ते 10 वर्षांसाठी काय केली आहे, वाढवलेली आहे. बघा, कलम 334चं शीर्षक काय आहे, तर ते आहे राखीव जागा व विशेष प्रतिनिधित्व 80 वर्षांनंतर समाप्त होणे. म्हणजे सध्या आता या ठिकाणी काय केलेलं आहे, 80 वर्ष असा शब्द टाकलेला आहे फक्त कलम 334मध्ये. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे बघा, की लोकसभा आणि विधानसभेमध्ये जे SC STंना आरक्षण होतं ते वाढवलेलं आहे. ठीक आहे, त्यामध्ये 10 वर्षांनी वाढवलेलं आहे SC STचं आरक्षण. पण यामध्येच अँग्लो इंडियनसाठी सुद्धा विशेष प्रतिनिधित्व होतं, ते मात्र या घटनादुरुस्तीमध्ये रद्द केलेलं आहे. ठीक आहे, तर याबद्दलच्या घटनादुरुस्त्या बघा, 8वी घटनादुरुस्ती 1960, 23वी घटनादुरुस्ती 1969, 45वी घटनादुरुस्ती 1980, 62वी घटनादुरुस्ती 1989, 79वी घटनादुरुस्ती 1999, 95वी घटनादुरुस्ती 2009, 104वी घटनादुरुस्ती 2019. ह्या 7 घटनादुरुस्त्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा यामध्ये जे SC STचं आरक्षण आहे, जे 10 वर्षांनी वाढवलेलं आहे, त्याबद्दलच्या ह्या सर्व घटनादुरुस्त्या आहेत. तर त्या तुम्ही ह्या एकाच जागी लिहून ठेवा. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, सर्व आपण शॉर्टमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रिव्हिजनसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. बघा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मी तुमच्यासाठी खास 2-3 दिवस म्हणजे मेहनत करून ह्या नोट्स काढलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला जर ह्या नोट्स आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, म्हणजे मी आणखी तुमच्यासाठी नोट्स काढण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका आणि बाजूला दिलेल्या नोटिफिकेशन बेलला सुद्धा प्रेस करण्याचे विसरू नका. धन्यवाद.